नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी ऍप वरती। तर आपल्याला आता तिसरा जो सिंगल ट्रॅकला सुरुवात करायची आहे ज्याचं नाव आहे भल्लातक। आता भल्लातकला आपल्या सिलेबसला किती 7 फॉर्म्युलेशन दिले आहेत ते आपल्या 7 फॉर्म्युलेशन छान प्रकारे करून जायचे। यूटीला आपल्याला यामधले जर भल्लातक एलिक्युला जर पडला तर आपल्याला यावरती दोन जे फॉर्म्युलेशन विचारले जाऊ शकतात, जे की आपल्या 5 मार्काला एक फॉर्म्युलेशन आणि दुसरा 5 मार्काला एक फॉर्म्युलेशन विचारलं जातं। जर पाहायला गेलं तर आपल्याला फक्त गंधक, गेरिक आणि गुडूची हे फक्त 3च एम केलं आहे, पण जे भल्लातक झालं आणि आणखी जर पाहायला गेलं आणि आमलकी तर हे आपल्याला एम केल दिलेलं नसून पण तरी पण सुद्धा पेपर वरती मागच्या वर्षी आमलकी एलिक्युला विचारला गेला होता। त्यामुळे आपले सगळे सिंगल ट्रॅक आपण कव्हर करते। आता सुरुवातीला 7 फॉर्म्युलेशन बघून घ्या। आपल्याला भल्लातकचे काय दिले? भल्लातक मोदक, भल्लातक घृत, भल्लातक गुड, भल्लातक तेल, भल्लातक आवले, भल्लातक लेप आणि भल्लातक क्वाथ। हे आपल्याला 7 फॉर्म्युलेशन आपल्याला इन डिटेल हे भल्लातक सिंगल ट्रॅक मध्ये शिकायचं आहे। तर चला सुरुवातीचा आपला फॉर्म्युलेशन सुरुवात करूया भल्लातक मोदक। आता भल्लातक मोदक म्हणजे काय सुरुवातीला जाणून घ्या। आपल्याकडे इथे 4 घटक द्रव्य असतात, शुद्ध भल्लातक, हरितकी, जीरा आणि गुळ। तर आपल्याकडे काय मुख्य हे इन्ग्रेडियंट असतात, 4 घटक द्रव्य असतात। यामध्ये जे आपले सुरुवातीस 3 आहे, शुद्ध भल्लातक झालं, हरितकी झालं, जीरक झालं, हे आपल्याला एक भाग घ्यायचा आहे आणि जे गुळ घेतलाय ते आपल्याला 6 पट घ्यायचा, म्हणजे 6 भाग घ्यायचा। गुळ यांच्या 6 पटीने जास्त घेतला। आता काय करायचं, सुरुवातीला आपल्याला सगळे घटक द्रव्य काय करायचे, उत्तम दर्जाचे एकदम चांगल्या क्वालिटीचे आपले घटक द्रव्य घ्यायचे। यामध्ये आपल्याला काय करायचं, सुरुवातीला जो भल्लातक आपल्याला आपण घेतो तर आपल्याला इम्प्युअर फॉर्म मध्ये असतो, म्हणजे अशुद्ध भल्लातक असतो। त्यासाठी आपल्याला काय करायचं, शुद्ध त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला शुद्ध भल्लातक करून घेतलं। नंतर काय करायचं, शुद्ध भल्लातक आणि शुद्ध हरितकी यांचं बारीक काय करायचं, चूर्ण करून घ्यायचं, पावडर काय तयार करून घ्यायचं आणि यांना काय करायचं, सेपरेट काय घ्यायचं, गाळून घ्यायचं, वस्त्रगार करून घ्यायचं। कारण की काय होईल, शेवटी आपल्याला एकत्र करायचं म्हणून सगळ्यांची एकदम थिन पावडर, आपल्याला एकदम सगळ्याची थिन पावडर पाहिजे। म्हणून सगळ्यांना शुद्ध भल्लातक आणि शुद्ध हरितकीला सेपरेट काय करायचं, गाळून घ्यायचं, सेपरेट पावडर करून घ्यायचं। नंतर काय करायचं, आपल्याला जे गुळ असेल तर गुळला काय करायचं, आपल्याला नॉर्मली खलू यंत्रा सहाय्याने काय करायचं, गुळ घ्यायचं, खलू यंत्रा सहाय्याने एकदम बारीक करायचं। खलू यंत्राने एकदम बारीक करून त्याचं एकदम बारीक करून टाकायचं, त्याला खलू यंत्राने त्याचं बारीक करायचं। नंतर तुम्हाला एक पात्र घ्यायचं, त्या पात्रामध्ये सगळे जे घटक द्रव्य आता यांचं सगळ्यांचं नॉर्मल चूर्ण झालेलं आहे, सगळे घटक द्रव्य सगळ्यांना मिश्रित करायचे। मिश्रण केलं, मग नंतर सगळ्यांना छान प्रकारे मिक्स करून एकदम असं एक मिक्स करायचं केलं। नंतर त्यांना तुम्हाला 2-2 ग्रामची जी घरात मोदक कसे बनवता तुम्ही मोदक, तर मोदकाप्रमाणे 2-2 ग्राम त्यांना घरात बनवायचे। तसे 2-2 ग्रामचे यांचे मोदक बनवायचे आणि ह्यांचं एक कशावर नॉर्मल यूज होतं। तर आता नॉर्मल काय यूज होतं, आचार्य ऋषी मुनींनी भल्लातक पासून हे भल्लातक मोदक कशासाठी फॉर्म्युलेशन बनवलं, तर याचं मुख्य कन्सेप्ट होता, त्यांच्याकडे पेशंट येऊ राहिले पाइल्स म्हणजे आरशे म्हणतो आपण नॉर्मल त्यांना, आणि दुसरे पेशंट येत होते प्लिया, म्हणजे आपले स्प्लिन रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत तर त्या रिलेटेड घेऊन हे कंडिशनने त्यांच्याकडे पेशंट येत होते। तर त्याकरिता तर उपाययोजना म्हणून त्यांनी भल्लातक मोदक हे फॉर्म्युलेशन बनवलं, जे की आरशे पाइल्स वरती आपल्याला देता येतं। त्यासोबत आणखी झालं तर आणखी काय म्हणता येईल, प्लिहा रोग म्हणजे काय, स्प्लिन डिसऑर्डर झालं तर यावरती आपल्याला भल्लातक मोदक देता येतं। अशा प्रकारे भल्लातक मोदकचे आमूलिक प्रयोग आहे, म्हणजे नॉर्मली आपण कशावरती यूज करतो। आता बघा इन डिटेल आता बघूया काय म्हटलंय। आता भल्लातकचा मोदकचा श्लोक आला सुरुवातीला, बघा काय म्हटलंय, भल्लातक अभय अजजी गुडेन सह मोदक सप्तरात्रांनी ऋणती अशु प्लेहानम अतिदारुणम। अशा प्रकारे आपल्याला झालेलं आहे। म्हणजे आता सुरुवातीला घटक द्रव्य यामध्ये काय घ्यायचं, शुद्ध भल्लातक घ्यायचं, हरितकी घ्यायची, जीरक घ्यायचं, यांना 3 भाग घ्यायचा आणि गुळ जे आहे ते आपल्याला नॉर्मली याचा 6 पट घ्यायचा, 6 भाग घ्यायचा झालं। आता निर्माण होती हे सर्व घटक द्रव्य यांना उत्तम दर्जाचे घ्या। त्यानंतर भल्लातक प्रक्रिया करून शुद्ध भल्लातक तयार करा। भल्लातक आता सगळे घटक द्रव्य उत्तम दर्जाचे घेतले, त्यातले अशुद्ध भल्लातक असेल सुरुवातीला आपल्याला त्यावर प्रक्रिया करून शुद्ध भल्लातक तयार करता। मग शुद्ध भल्लातकची पावडर करून घ्या आणि हरितकीची पावडर करून घ्या, चूर्ण करून घ्या, नॉर्मली चालून जातं। यांना गाळून घेतल्यानंतर यांना यंत्राद्वारे बारीक करून घ्या। यंत्राद्वारे काय करायचं, गुळाला यंत्राद्वारे बारीक करून घ्या। खलू यंत्र जे असेल, खलू यंत्र वगैरे तुम्ही याला काय करायचं, बारीक वगैरे करून घ्यायचं। नंतर घेतलं सर्व घटक द्रव्य एकत्रित करायचं, तुम्हाला सर्व घटक द्रव्य एका पात्रात एकत्रित करायचं, एकसारखं सगळ्यांना मिश्रण होईल, चांगले बारीक करा, सगळ्यांना मिश्रण चांगलं सम प्रमाणात झालं पाहिजे, त्यामुळे सगळ्यांना बारीक करा। शेवटी 2 ग्रामचे मोदक तयार करायचे तुम्हाला, 2-2 ग्रामचे मोदक तयार करा, त्यामध्ये कंटेनर मध्ये भरून ठेवा आणि त्यांना प्रकाश व आर्द्रतेपासून त्यांचे संरक्षण करा। म्हणजे नॉर्मली सनलाईट वगैरे मध्ये तुम्हाला न्यायचं नाही, चांगल्या प्रिझर्व जागेवर ठेवायचं आहे, जे की तुम्हाला शेडी एरियात जर झालं, सावलीच्या ठिकाणी यांना तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं आहे। आता नॉर्मल जर हे झालं कळलं तुम्हाला, सर्व घटक द्रव्य घ्यायची, त्यांना पहिले सुरुवातीला जो भल्लातक अशुद्ध असत
त्याला शुद्ध तयार करून घ्यायचं. नंतर काय करायचं, शुद्ध झाला भल्लातकाची पावडर, हरितकीची पावडर वगैरे करून घ्यायची. नंतर यांना गाळून वगैरे घ्यायचं, एक 3 पावडर एकसारखी मात्रा करून घ्यायची. नंतर काय करायचं, गुळाला यंत्राद्वारे सगळ्यांना बारीक करून घ्यायचे. शेवटी मग सगळे घटक द्रव्य एकत्रित मिश्रण करायचे. एकसारखे मिश्रण बारीक होईपर्यंत चांगलं बारीक करून घ्यायचे. सगळ्यांना मिश्रण चांगल्या प्रकारे करून घ्यायचे आणि शेवटी 2-2 ग्रॅमचे मोदक तयार करून घ्यायचे आहे, जे की कंटेनर मध्ये तुम्हाला शेवटी भरून ठेवायचे आहेत. समजले प्रक्रिया. आता बघूया ह्याची मात्रा. आता मात्रा काय झाली, नॉर्मली 1 ते 2 ग्राम ह्याची मात्रा असते. अनुपान आपण ज्याला सोबत घेतो. सेवन काळाचं भोजनापूर्वी सांगितलं, सेवन काढताना तेव्हा भोजनाची पूर्वी काळाची मर्यादा 7 दिवस. 7 दिवस ह्याची सविरता अवधी आहे, म्हणजे 7 दिवस ह्याच्यानंतर हा खराब होऊन जातो. काळ मर्यादा 7 दिवसच चालून जाते, ती 7 दिवस फक्त टिकून राहू शकतो. आता याची फार्मॅको डायनॅमिक्स बघूया काय सांगितली. तर फार्मॅकोडायनॅमिक्स काय दिली, सुरुवाती दिली आपल्या अँटी इन्फ्लॅमेटरी किंवा हिपॅटोप्रोटेक्टिव्ह इफेक्ट. आता काय दिले, अँटी इन्फ्लॅमेटरी किंवा हिपॅटोप्रोटेक्टिव्ह जे इफेक्ट दाखवते, म्हणजे एक तर बॉडीमध्ये सूज कमी करतं आणि आपलं जे लिव्हर आहे तर लिव्हरला एक प्रकारे काय करणं, प्रोटेक्शन देण्याचं काम करतं. हिपॅटोप्रोटेक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. आता यामध्ये शुद्ध भल्लातक, हरितकी आणि जीरा आहे. तर ते काय करतं, शुद्ध भल्लातक कंटेन बायोएक्टिव्ह कंपाऊंड सच एज बिल्वायनोल्स विच हॅव स्ट्रॉंग अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट. जो शुद्ध भल्लातक मध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतो, ज्याचं नाव असतं बिलावॅनोल्स कंपाऊंड असतो. तो काय असतो, बायोएक्टिव्ह कंपाऊंड. तर तो काय करतो, अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी शो करतो. आणि त्यामध्ये हरितकी आणि जीरा आहे, तर जीरा की ऑल्सो कॉन्ट्रीब्युट देअर अँटी इन्फ्लॅमेटरी त्यासोबत हिपॅटोप्रोटेक्टिव्ह इफेक्ट सुद्धा बॉडीमध्ये दाखवतात. समजलं. जे हरितकी आणि जीरा आहे तर ते सुद्धा अँटी इन्फ्लॅमेटरीचा आणि हिपॅटोप्रोटेक्टिव्हचा इफेक्ट बॉडीमध्ये दाखवतात. समजलं. त्यानंतर डायजेस्टिव्ह आणि मेटाबॉलिक इन्हान्समेंट. आता डायजेस्टिव्ह म्हणजे एक प्रकारे दीपन आणि पाचनचं कर्म आहे. तर जीरा आणि जे हरितकी आहे तर हे दीपन आणि पाचन कर्म घडून आणतं बॉडीमध्ये. तर बघा काय म्हणलंय, जीरा इज नोन फॉर इनहॅन्सिव्ह डायजेस्टिव्ह फंक्शन अँड इम्प्रूव्हिंग द मेटाबॉलिझम. तर जीरा आहे तो काय करतो, इन्हान्स करतो डायजेस्टिव्ह फंक्शन, म्हणजे आपलं जे पाचन कार्य सुधारतो आणि त्यासोबत मेटाबॉलिझम सुद्धा सुधारतो. जसं की तुम्ही पाहिलं असाल ना की आपण काही जण काय करतो, जेवणानंतर जिरा हे पितात. ती बॉटल वगैरे भेटती, बाहेर पाहायला गेले तर जिराची बॉटल असते, तर ते एक सोडा म्हणून त्या टाईपमध्ये जिरा पितात. त्यामुळे काय होतं, डायजेस्ट चांगल्या प्रकारे होतो. त्यानंतर हरितकी सपोर्ट डायजेस्टिव्ह हेल्थ अँड ऍक्ट ॲज अ माइल्ड लॅक्झेटिव्ह. जे हरितकी ते डायजेस्टिव्ह हेल्थला सपोर्ट करतं आणि माइल्ड लॅक्झेटिव्ह म्हणून सुद्धा यूज होतं. जे की लॅक्झेटिव्ह म्हणजे काय, तर नॉर्मली जे शौच ज्यांना काठिण्य येतं, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामध्ये आपण लॅक्झेटिव्हचा यूज करत असतो, जे की एकदम छान प्रकारे त्यांना शौच वगैरे होऊन जाते. त्यांच्यासाठी हरितकी एक माइल्ड लॅक्झेटिव्हचा इफेक्ट दाखवते. आता बघूया इम्युनो मॉड्युलेटरी प्रॉपर्टी. यामध्ये शुद्ध भल्लातकची प्रॉपर्टी इम्युनो मॉड्युलेटरी म्हणजे एक प्रकारे इम्युनिटी वाढवणं. तर काय म्हटले, भल्लातक हॅज अ इम्युनो मॉड्युलेटरी प्रॉपर्टी दॅट हेल्प इन बुस्टिंग द इम्युन सिस्टीम. जे भल्लातक असतं त्यामध्ये इम्युनो मॉड्युलेटरी प्रॉपर्टी असते आणि हेल्प करतं बुस्टिंग द इम्युनिटी सिस्टीम. जे इम्युनिटी सिस्टीम मध्ये आपल्याला काय करतं, हेल्प करण्याचं काम करतं, त्यासोबत आपली इम्युनिटी वाढवते. समजलं. आता बघूया फार्मॅकोकायनेटिक्स. आता फार्मॅकोकायनेटिक्स मुख्य 4 स्टेप मध्ये लिहावं लागते, ऍब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रेशन. या 4 स्टेप मध्ये आपल्याला फार्मॅकोकायनेटिक्स लिहायची असते. सुरुवातीला येते ऍब्झॉर्प्शन. आता काय म्हटले, द ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट फ्रॉम द शुद्ध भल्लातक, हरितकी, जीरा आर ऍब्झॉर्ब थ्रू द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. जे शुद्ध भल्लातक असेल, हरितकी असेल, जीरक असेल, तर त्याचे जे ऍक्टिव्ह कंपोनंट असतील किंवा कॉन्स्टिट्यूएंट असतील ते कसे होतात, डायरेक्ट गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट मध्ये ऍब्झॉर्ब केले जातात. आता यामध्ये आपण जे गुळ घेतलाय, तर प्रेझेन्स ऑफ जॅगरी फॅसिलिटेट्स द ऍब्झॉर्प्शन. तर एका आपण जॅगरी जो गुळ घेतलाय तो काय करतो, जे ऍब्झॉर्प्शन आहे तर ऍब्झॉर्प्शन वाढवतो, म्हणजे एक प्रकारे यांची बायोएबिलिटी वाढवतो. तर समजलं. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन. आता डिस्ट्रीब्युशन एकदा ऍब्झॉर्ब झाले ते पूर्ण बॉडीमध्ये कसे प्रसार होणार, तर वन्स ऍब्झॉर्ब द बायोएक्टिव्ह कंपाऊंड आर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी. एकदा काही ऍब्झॉर्ब झाले ते बायोएक्टिव्ह कंपाऊंड असेल ते डिस्ट्रीब्युट होते थ्रू आउट द बॉडीमध्ये, पूर्ण बॉडीमध्ये प्रसार होतात आणि रिचिंग देअर टार्गेटिंग एरिया सच ॲज कसे लिव्हर झाले, स्प्लीन झाले, त्यांच्यावरती ते टार्गेटिंग एरियावरती जाणार आणि आपापले थेरॅपेटिक इफेक्ट्स दाखवणार. समजलं. नंतर काय होतं, आता मेटाबॉलिझम. द इन्ग्रेडियंट अंडरगो मेटाबॉलिझम इन द लिव्हर. आता जे काही इन्ग्रेडियंट असेल तर नॉर्मल तुम्हाला सांगितलं ना की भिंत आहे आणि या भिंतमधून यांना पास करून पुढे जायचंय. आता इथून समजा हा काय आपला तो टोल नाका असल्याने, तर हे काय करतं, इथून येणार, मग इथून पास होणार, मग तिथून पास झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर हे काय होणार, मेटाबॉलाइट्स तयार होणार आणि हे मेटाबॉलाइट्स आपापले थेरॅपेटिक इफेक्ट दाखवणार. थेरॅपेटिक इफेक्ट दाखवल्यानंतर झाल्यानंतर हेच मेटाबॉलाइट्स बॉडीच्या बाहेर काढले जातात, जे की एक्सक्रेशन थ्रू आपण बॉडीच्या बाहेर काढले जातात. आता बघा काय म्हटलंय की मेटाबॉलाइट्स आर एक्सक्रेटेड थ्रू द किडनी म्हणजे युरिन थ्रू अँड गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट फिसेस थ्रू बॉडीच्या बाहेर काढले जातात. समजलं. आता बघूया आमयिक प्रयोग. आमयिक प्रयोग मध्ये नॉर्मल 2 येतात, आर्ष आणि प्रिया लोगहार. म्हणजे आर्ष म्हणजे काय, पायल्स, आणि
प्लिया, प्रिया नाही बरं, प्लिहा रोगावर प्लिहा म्हणजे काय, स्प्लीन जे डिसऑर्डर असतात, जे आपले स्प्लीन डिसऑर्डर असतात, तर ते काय असतात, तर त्यांना नाश करण्याचं काम हा आपला कोण करतो, भल्लातक मोदक करतो. अशा प्रकारे टोटल आहे हा जो आमायिक प्रयोग मी इथं लिहिलाय, तर इथं न लिहिता तुम्ही इथं पण सुद्धा लिहू शकता. आता बघू याच्यावरती रिसर्च अपडेट. आता रिसर्च अपडेट मध्ये काय सांगितलंय बघा, रिसर्च अपडेट अँड क्लिनिकल एव्हिडन्स. आता यावरती रिसर्च अपडेट अँड क्लिनिकल एव्हिडन्स मध्ये कसं महत्वाचं, तर ट्रीटमेंट ऑफ लिव्हर डिसऑर्डर मध्ये यावरती रिसर्च झाली आहे की लिव्हर डिसऑर्डर वरती हा कशा प्रकारे काम करतो. तर बघा, भल्लातक मोदक ड्यू टू द हिपॅटो प्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टी ऑफ भल्लातक अँड हरितकी हॅज बीन यूज इन आयुर्वेदा. आता भल्लातक मोदक मध्ये काय असतं, हेपेटो प्रॉपर्टी असते भल्लातक मध्ये, आणि हरितकी हॅज टू बी यूज इन म्हणजे काय आयुर्वेदा. नॉर्मल जी हेपेटो प्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टी असते ते भल्लातक आणि हरितक मध्ये पाहायला मिळते. त्यामुळे लिव्हर डिसऑर्डर असतात त्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे यामध्ये काम करणारे हे आपल्याला भल्लातक मोदक पाहायला मिळतं. फॉर ट्रीटिंग हेपेटोमेगॅली, स्प्लिनोमेगॅली अँड जॉन्डिस, जे असे कंडिशन आजार आहेत, तर हेपेटोमेगॅली झालं, स्प्लिनोमेगॅली झालं. म्हणजे हेपेटोमेगॅली म्हणजे नॉर्मल काय होणं की जो आपला लिव्हर वगैरे आहे ना, तर ते काय करणं, मोठा होणं, त्यानंतर स्प्लीन वगैरे मोठा होणं, जॉन्डिस वगैरे कंडिशन, तर ह्यांच्यामध्ये काय होतं, नॉर्मली आपल्याला ट्रीटमेंट म्हणून भल्लातक मोदक आपण देत असतो. नंतर डायजेस्टिव्ह अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर, त्यामध्ये क्लिनिकल एक्सपिरियन्स विथ द भल्लातक मोदक शो इट टू बी बेनिफिशियल इम्प्रूव्ह इन डायजेशन. जे आपलं काय म्हटलं, जे क्लिनिकल एक्सपिरियन्स मध्ये पाहायला मिळेल, जे भल्लातक मोदक आहे ते शोड काय करतो, आपल्याला नॉर्मल जे डायजेशन आहे तर डायजेशन वाढवतो, रिड्युसिंग आर्म म्हणजे आपण त्याला टॉक्झिन म्हणतो, अँड रिलीफ कॉन्स्टिपेशन, जे आपल्या बॉडीमध्ये आर्म वगैरे तयार होतो तर आर्मला कमी करण्याचं काम करतो. आणि जे कॉन्स्टिपेशन सारखे आजार आहे तर कॉन्स्टिपेशन सारख्या आजाराला सुद्धा कमी करण्याचं काम करतो. त्यापासून रिलायव्हिंग सुद्धा म्हटलेला आहे, समजलं. नंतर बघूया क्रॉनिक इन्फ्लामेटरी कंडिशन. आता काही इन्फ्लामेटरी म्हणजे एकदम तीव्र स्वरूपाच्या सूज वगैरे बॉडीवरती येत असेल तर त्यामध्ये कशा प्रकारे यूज होतो बघा. द पोटेंट अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट ऑफ भल्लातक अँड तिलम have been observed in a patient with chronic condition like arthritis, inflammatory bowel disease. आता नॉर्मली जे भल्लातक आणि तिल आहे तर ह्यांच्यामध्ये काय नॉर्मली आपल्याला अँटी इन्फ्लामेटरी कंडिशन म्हणजे अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट दिसतं याच्यामध्ये, भल्लातक झालं, तिलमध्ये. तर जे असे पेशंट असतात ज्यांचे क्रोनिक कंडिशन मध्ये आर्थरायटिस आपल्याला कंडिशन पाहायला मिळते, त्यानंतर इन्फ्लामेटरी बाउल डिसीज हा पाहायला मिळतो, त्यांच्यामध्ये एकदम छान प्रकारे आपल्याला रिझल्ट हे जे भल्लातक काय आहे मोदकचे आपल्याला यावरती चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. अशा प्रकारे रिसर्च आणि क्लिनिकल एव्हिडन्स आहे. तुम्हाला इन डिटेल सोप्या प्रकारे कळलं असं, एकदम सोपं होतं आपलं पहिलं प्रकरण भल्लातक मोदक. यामध्ये विशेष काही नाही, फक्त 4 घटक द्रव्ये, शुद्ध भल्लातक, हरितकी, जिरक आणि गुळ. तर अशा प्रकारे हा श्लोक सुद्धा पाठ करा. श्लोक पण सोपा दिलेला आहे, यामध्ये काय नाही. ज्यांना श्लोक वगैरे पाठ होत नसेल त्याने डायरेक्ट घटक द्रव्य जर ध्यानात ठेवले तरी चालून जातं. तर अशा प्रकारे आपलं पहिला फॉर्म्युलेशन इथं कम्प्लीट झालं आहे भल्लातक मोदक. आता दुसरा पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.